आहे, पंतप्रधान मोदी यांनी दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई ते सोलापूर या टिंब रेल्वेचे उद्घाटन केलेले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे वंदे भारत. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्य सरकारने कर्मचाऱ्याचे वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे KP बक्षी समिती ही नेमलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर चिपी विमानतळ हे सिंधुदुर्गमध्ये नियोजित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर अमरावती या जिल्ह्याने. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर पुणे या जिल्ह्यातून जात नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, ऑपरेशन मुस्कान काय आहे? तर हरवलेल्या बालकाचा शोध घेणे ऑपरेशन मुस्कान आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सन 2023च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीत येथील परेडमध्ये महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला कितवा क्रमांक मिळालेला आहे? तर दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्मचे नुकतेच उद्घाटन झाले. हा प्लॅटफॉर्म कुठे आहे? तर हुबळीमध्ये आहे हा प्लॅटफॉर्म. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राज्यात समान नागरिक कायदा आहे? तर गोवा या राज्यात समान नागरिक कायदा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरास 2022 मध्ये महानगरपालिका स्थापन करण्यात आली? तर इचलकरंजीमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही? तर समाजवादी हा पक्ष नाही आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले वंदे भारत एक्सप्रेस टिंब या दरम्यान धावली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई ते गांधीनगर. नेक्स्ट प्रश्न आहे, आंध्र प्रदेशची राज्याची नवीन राजधानी कोणती? तर विशाखापट्टणम ही राजधानी आहे नवीन आंध्र प्रदेश राज्याची. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार आहे? तर मुंबई ते अहमदाबाद या शहरांना जोडणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती? तर वंदे भारत ही सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, एअर इंडिया या विमान कंपनीची मालकी सध्या कोणाकडे आहे? तर टाटा उद्योग समूह यांच्याकडे आहे एअर इंडिया विमान कंपनीची मालकी. नेक्स्ट प्रश्न आहे, गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बिहार राज्य हे डायनामिक नकाशा संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023चे प्रमुख अतिथी होते? तर इजिप्त या देशाचे. नेक्स्ट प्रश्न आहे, जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव कुठे पार पडला? तर नवी दिल्लीमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते भरले आहे? तर केरळ राज्य हे डिजिटल बँकिंग राज्य भरलेले आहे पहिले. नेक्स्ट प्रश्न आहे, पेटीएम या कंपनीचे संपादक कोण आहे? तर पेटीएम या कंपनीचे संपादक विजय शेखर शर्मा. नेक्स्ट प्रश्न आहे, 15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे? तर अमृत महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे जन्मस्थान कोणते आहे? तर उपराबेडा हे ओरिसा राज्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेली मदत मोहिमेचे नाव काय? तर ऑपरेशन दोस्त हे मोहिमेचे नाव आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मार्च 2023 मध्ये अमेरिकेतील कोणती बँक आर्थिक संकटात सापडलेली आहे? तर SVB ही बँक आर्थिक संकटात सापडलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नुकतेच भारत देशाच्या भेटीवर आलेले जपानचे पंतप्रधानाचे नाव सांगा? तर फुमियो किशिदा हे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1 जानेवारी 2023 रोजी टिंब देशाचे युरो चलन स्वीकारले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे क्रोआशिया. 1 जानेवारी 2023 रोजी क्रोआशिया देशाचे युरो चलन स्वीकारलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इस्रोला नासाकडून 2023 मधले कुठला उपग्रह प्राप्त झाला? तर निसार हा उपग्रह प्राप्त झाला. नेक्स्ट प्रश्न आहे,
भारताचे चंद्रयान-3 कोणत्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून अवकाशात प्रक्षेपित केले आहे? तर श्रीहरिकोटा, ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, केंद्र सरकारने किती वर्षाहून अधिक आयुष्यमान झालेले वाहन अंगारक काढण्याचे धोरण जारी केले? तर 15 वर्ष. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे, तर बँगलोरमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, तेज नेटवर्क खालीलपैकी कोणत्या समूहाची कंपनी आहे? तर तेज नेटवर्क ही टाटा समूह कंपनी आहे. टाटा समूहाची कंपनी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोविड-19ची लस निर्माण करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर पुणे या शहरामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता? तर वुहान, चीन या देशामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, सन 2023 होणारा वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेचे यजमान देश कोणता? तर भारत हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, क्रिकेट वर्ल्ड कप 2019 उपविजेता संघ कोणता देश ठरला होता? तर न्यूझीलंड हा देश ठरला होता. एक दिवसीय क्रिकेटमध्ये डबल शतक झळकविणारा सर्वात तरुण वयाचा खेळाडू कोणता? तर शुभम गिल हा. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार कोण आहे? तर हरमनप्रीत कौर हे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मालविका बनसोडे ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. रोहन बोपन्ना हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळासाठी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, थॉमस चषक स्पर्धा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पहिले महिला महाराष्ट्र केसरी कोण आहे? तर प्रतीक्षा बागडी हे पहिले महिला महाराष्ट्र केसरी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर कुस्ती या खेळासाठी दिला जातो. सन 2023च्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धा विजेता खेळाडू कोण आहेत? तर अभिजित कडके हा खेळाडू आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2023चे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेता कोण ठरला? तर शिवराज राक्षे हा ठरला. नेक्स्ट प्रश्न आहे, निखित झरीन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. 2022 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, अर्जेंटिना आणि फ्रान्स या देशामध्ये झाला. नेक्स्ट प्रश्न आहे, 22वे फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा टिंबटिंब येथे घेण्यात आली, तर दोहा, कतार या देशामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर रायफल शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा टिंबटिंब या शहरात होणार आहे, तर पॅरिस या देशामध्ये या शहरामध्ये होणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातर्फे पहिली ऑलिम्पिक पदक विजेता महिला खेळाडू कोण? तर या प्रश्नाचे उत्तर के मल्लेश्वरी. नेक्स्ट प्रश्न आहे, टोकियो ऑलिम्पिक 2020 भारताने एकूण किती पदके जिंकली आहे? तर 7 पदके जिंकलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या देशात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आली होती? तर इंग्लंड या देशामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळणारी पहिली भारतीय कोण? तर विनोबा भावे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस 2023 ते 108वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले? तर नागपूर या ठिकाणी. नेक्स्ट प्रश्न आहे, नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार कोण आहे? तर एम किरावानी. किरावानी हे नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, RRR हा चित्रपट मूळ कोणत्या भाषेत प्रदर्शित करण्यात आलेला आहे? तर तेलुगू या भाषामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 37वे फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान टिंबटिंब या चित्रपटाला मिळालेला आहे, तर शहंशाह या चित्रपटाला मिळालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता? तर परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे पहिले अशोक चक्र विजेता महिला कोण? तर नीरजा भानोत
हे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, झारखंड राज्याचे मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार आहे? तर चंपाई सोरेन यांची नियुक्ती होणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मकसद येथे भारत आणि ओमान यांच्यात कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी करार करण्यात आलेला आहे? तर संरक्षण. नेक्स्ट प्रश्न आहे, मुलीच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये सर्वाधिक सहभाग असलेल्या देशातील टॉप 10 महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे? तर पुणे या जिल्ह्याचा समावेश आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्याचा निर्धार घातलेला आहे? तर पेटीएम पेमेंट बँक. नेक्स्ट प्रश्न आहे, आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर जय शहा यांची निवड झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2024चे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावलेलं आहे? तर महाराष्ट्र या राज्याने पटकावलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? तर नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024 वर्षाच्या रामसर स्थळाची यादीत भारतातील किती पाणथळाचा समावेश आहे? तर 5 पाणथळ स्थळाचा समावेश आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 11व्या राष्ट्रीय ओपन चॅलेंजच्या किती किलोमीटर शर्यतीतील पंजाबचे मंजू राणीने सुवर्णपदक जिंकलेले आहे? तर 10 पदके जिंकलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो. जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सोमालिया या देशात जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट महिला खेळाडू दीप्ती शर्मा हिचे कोणत्या राज्याचे पोलीस दलात DSP पदावर निवड झालेली आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये कामाचा 8 दिवसाचा आठवडा जारी केलेला आहे? कोणत्या देशामध्ये कामाचा 8 दिवसाचा आठवडा जारी केलेला आहे? तर जर्मनी या देशाचा. नेक्स्ट प्रश्न आहे, देशात सर्वाधिक हिमबिबट्याची संख्या कुठे आहे? तर लडाखमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात कोणत्या राज्याने पहिली सडक सुरक्षा फोर्स सुरू केली आहे? तर पंजाब या राज्याने सडक सुरक्षा फोर्स सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे क्रमवारी कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑस्ट्रेलिया देश प्रथम क्रमांकावर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कर्नाटक सरकारच्या कवी सिद्धलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार कोणाला जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तम कांबळे यांना पुरस्कार जारी झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हरित हायड्रोजन धोरण जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र राज्य. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय बॉक्सर मनदीप झांगरा यांनी कोणत्या देशातील बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद पटकावले? ते अमेरिका या देशाचे. नेक्स्ट प्रश्न आहे, मिलन 2024 हा नौसेनेचा युद्ध अभ्यास भारतात कुठे होणार आहे? तर विशाखापट्टणममध्ये होणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, फेब्रुवारी महिन्यात इस्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या इन्सर्ट 3D हा उपग्रह कशा संबंधित आहे? तर हवामान या संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सांबर महोत्सव 2024चे आयोजन राज्यात करण्यात आले आहे? तर राजस्थान या राज्यात करण्यात आले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे नवीन संकेतस्थळ इंग्लिश आणि कोणत्या भाषेत असणार आहे? तर हिंदी भाषेमध्ये राहणार आहे, इंग्लिश आणि हिंदी भाषात. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारतीय लष्करीतील पहिले महिला सुभेदार बनल्या? तर प्रीती रजक हे पहिले महिला सुभेदार बनलेल्या आहे. नेक्स्ट प्रश्न आहे,
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी कोणत्या टॅगलाईनचा अनावरण केले आहे? तर चुनाव का एक पर्व और देश का एक गर्व. नेक्स्ट प्रश्न आहे, नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे? तर 9 वेळा. नितीश कुमार यांनी 9 वेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, FIH हॉकी 5 महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर नेदरलँड यांनी जिंकलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 12वी फेल. नेक्स्ट प्रश्न आहे, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आलिया भट्ट यांना. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय कुठे होणार आहे? तर पुण्यामध्ये होणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, वेस्ट इंडिज देशाचे क्रिकेट संघाने किती वर्षानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट सामना जिंकलेला आहे? तर 27 वर्षांनंतर. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या धावपटूला अतिविशिष्ट सेवा पदक जारी झालेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अविनाश साबळे यांना. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार जारी झाला? तर पद्मभूषण पुरस्कार जारी झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? तर अजित मिश्रा यांना. नेक्स्ट प्रश्न आहे, रोहन बोपन्ना यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जारी झाला, हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, फाईल सेव्ह केल्यानंतर संगणक बंद असतो तेव्हा कुठल्या ठिकाणी डेटा अपरिवर्तन राहतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सेकंड स्टोरेज. नेक्स्ट प्रश्न आहे, संगणकात शब्दाची लांबी कशी मोजली जाते? तर संगणकाची शब्दाची लांबी हे बाईटद्वारे मोजली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, इंटरनेटवर संगणकीय भाषा कोणती वापरली जाते? तर इंटरनेटवर संगणकीय भाषा ही जावा वापरली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वात वेगवान संगणक कोणता मानला जातो? तर सुपर कम्प्युटर. नेक्स्ट आहे, जगातील पहिले सुपर कम्प्युटर कधी बनवले गेले? तर या प्रश्नाचे उत्तर 1976 मध्ये बनवण्यात गेलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, EDP म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग. नेक्स्ट प्रश्न आहे, LCDचे पूर्ण नाव काय? तर LCDचे पूर्ण नाव आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. नेक्स्ट प्रश्न आहे, कम्प्युटरचा पहिला माऊस कोणी बनवला? तर डग्लस एंजल बट यांनी 1960 या दशकात तयार केलेला आहे कम्प्युटरचा पहिला माऊस. नेक्स्ट प्रश्न आहे, आज सर्वात जास्त वापरले जाणारे इनपुट डिव्हाइस कोणते? तर कीबोर्ड हे सर्वात जास्त वापरले जाणारे इनपुट डिव्हाइस आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संगणकाच्या संदर्भात ALU चा अर्थ काय आहे? तर अर्थमेटिकल लॉजिक युनिट. नेक्स्ट प्रश्न आहे, IBM म्हणजे काय? तर इंटरनॅशनल बिझनेस मशीन कॉर्पोरेशन. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात बनवलेला सुपर कम्प्युटरचे नाव काय? तर परम. नेक्स्ट प्रश्न आहे, कंट्रोल शिफ्ट आणि अल्ट म्हणजे काय? तर मॉडिफायर. तर आपण काही शॉर्टकट कीबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो. कंट्रोल A सगळे सिलेक्ट करण्यासाठी आहे, कंट्रोल C कॉपी करण्यासाठी आहे, कंट्रोल B बोर्डसाठी आहे, मोठे अक्षर करण्यासाठी आहे, कंट्रोल I अक्षर तिरपी करण्यासाठी म्हणजे इटॅलियनसाठी आहे, कंट्रोल E मजकूरमध्ये घेण्याकरता आहे, सेंटरमध्ये घेण्याकरता आहे, कंट्रोल R मजकूर उजव्या बाजूला घेण्याकरता आहे, कंट्रोल L मजकूर डाव्या बाजूला घेण्याकरता आहे, Alt+F4 विंडो किंवा संगणक बंद करण्यासाठी आहे, कंट्रोल Z
वध करण्यासाठी म्हणजे अंडो करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर कंट्रोल वाय रिड्यूस म्हणजे पुन्हा करण्यासाठी आहे. आणि कंट्रोल डब्ल्यू फाईल बंद करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर कंट्रोल एक्स कट करण्यासाठी आहे. कंट्रोल एस फाईल जतन करून ठेवण्यासाठी किंवा सेव्ह करण्यासाठी आहे. कंट्रोल यू अधोरेखित करण्यासाठी म्हणजे अंडरलाईनसाठी आहे. कंट्रोल व्ही प्रिंट करण्यासाठी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संसदेमध्ये हिंदू कोड बिल प्रथम कोणी सादर केली? तर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी भारतीय संसदेमध्ये हिंदू कोड बिल प्रथम सादर केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रथम सामाजिक सुधारणा या विचाराचा समाज सुधारक कोण? तो गोपाळकृष्ण आगरकर. नेक्स्ट प्रश्न आहे, शाहू महाराजांनी कुलकर्णी वेतने केव्हा नष्ट केली? तर 1918 शाहू महाराजांनी कुलकर्णी वेतने नष्ट केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विद्वेषी कर्वे यांचा पुनर्विवाह कोणत्या वर्तमानपत्रात छापून आला? तर सुधाकर. नेक्स्ट प्रश्न आहे, सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणतं वृत्तपत्र काढले? तर बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र काढलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणत्या ठिकाणी घेतली? तर नागपूर या ठिकाणी घेतली. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराज कोणत्या संस्थानाचे राजे होते? तो कोल्हापूर या संस्थेचे राजे होते. नेक्स्ट प्रश्न आहे, मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? तर मुलीसाठी पहिली शाळा ही महात्मा फुले यांनी चालू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू येथे झाला. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा फुले यांचा दत्तक पुत्राचे नाव काय? तर यशवंत नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे दत्तक पुत्राचे नाव. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे टिंबटिंब स्थापन करणे. तर या प्रश्नाची उत्तरे सामाजिक व आर्थिक व लोकशाही. नेक्स्ट प्रश्न आहे, घटनेच्या कितव्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी पुकारण्याचे राष्ट्रपतींना अधिकार आहे? तर 360. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणते कर केंद्र शासनाच्या उत्पादनाचे एक साधन आहे? तर आयकर. नेक्स्ट प्रश्न आहे, कलम 370 कशाशी संबंधित आहे? तर जम्मू काश्मीर या संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतींना आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यपालास कायदेशीर सल्ला कोण देतो? तर जनरल किंवा महाधिवक्ता हे सल्ला देत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील राज्य व मान्यप्राप्त विद्यापीठाचा कुलपती कोण? तर राज्यपाल हा असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाची किती वर्षेपर्यंत अधिकार पदावर राहतात? तर 62 वर्ष. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संविधानात अंतर्भूत मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची असते? तर भारताचे सर्वोच्च न्यायालयांची. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर 288 सदस्य संख्या आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विधानसभेत कमाल व किमान किती सभासद असतात? तर 560 सदस्य असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपाल करत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह हा विधान परिषद असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, घटक राज्यातील कनिष्ठ सभागृह हा विधानसभा असते. नेक्स्ट प्रश्न आहे, नियोजन आयोगाचे प्रसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असतो? तर लोकसभावर जबाबदार असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतो? तर राष्ट्रपती असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणास आहे? तर राष्ट्रपतींना आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपतीची निवड खालीलपैकी कोणामार्फत केली जाते? तर संसदचे सदस्य व घटक राज्याचे विधानसभेतील सर्व निर्वाचक सदस्य. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती पद करता
वयाची अट किती असते तर 35 वर्ष असतात. हा नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभा सदस्याची किमान व किती वर्ष आवश्यक असते तर 25 वर्ष आवश्यक असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, संसदेची विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो तर राष्ट्रपतींना असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या संविधान घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहे तर कायदे मंडळ यांना आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत कल्याणकारी राज्याचा उल्लेख कशामध्ये करण्यात आलेला आहे तर मार्गदर्शक तत्त्वामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे तर इंग्लंड या देशाकडून. नेक्स्ट प्रश्न आहे, घटना दुरुस्ती हे भारतीय राज्यघटनेतील घटक कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले आहे तर दक्षिण आफ्रिका. नेक्स्ट प्रश्न आहे, घटना परिषदेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 मध्ये झाली. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संविधानाने भारताचे वर्णन टिंब असे केले आहे तर राज्याचे संघ. नेक्स्ट प्रश्न आहे, कोलकाता उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र टिंब या संघ राज्य विस्तारित केले गेले आहे तर अंदमान निकोबार बेट. नेक्स्ट प्रश्न आहे, घटना समिती कधी अस्तित्वात आली तर 1947 मध्ये घटना समिती अस्तित्वात आली. नेक्स्ट प्रश्न आहे, दुहेरी शासन संस्था असलेल्या पद्धतीला काय म्हणले जातात तर संघ राज्य म्हणले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार कोणाला आहे तर संसदेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत एक टिंब राष्ट्र आहे तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, समान नागरिक कायदे हे कशाचे निदर्शक आहे तर मार्गदर्शक तत्त्वेचे निदर्शक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संरक्षण हा विषय कोणत्या सूचीत देण्यात आलेला आहे तर संघ सूचीमध्ये देण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी आहे तर केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणाची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस नाही तर उपराष्ट्रपतींचा. नेक्स्ट प्रश्न आहे, मतदाराचे वय 21 वरून 18 वर कोणत्या घटना दुरुस्तीने केले गेले तर 61वी घटना दुरुस्तीद्वारे केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यपाल राजीनामा कोणाकडे देतो तर राष्ट्रपतींकडे देतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयात अन्य न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे तर संसदेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्याचे मौलिक सिद्धांत असे कशास म्हणतात तर मार्गदर्शन तत्त्वेमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, परराष्ट्र धोरणाचे मुख्य प्रवक्ते पंतप्रधान असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताने न्यायालयीन टिंब पद्धतीचा स्वीकार केलेला आहे तर एकात्मता. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राचा घटनात्मक प्रमुख कोण असतो तर राज्यपाल असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, मूलभूत हक्कावर गदा झाल्यास कोठे दाद मागावं येतात तर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या हक्कात मोडतो तर मूलभूत हक्कामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रपतीचे पद रिकामी झाल्यास त्या पदाची किती काळात निवडणूक घेणे आवश्यक असते तर 6 महिने. नेक्स्ट प्रश्न आहे, कायद्याच्या कच्च्या मसुद्याला टिंब म्हणतात तर विधेयक असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यसभेत 1/3 सदस्य दर टिंब वर्षांनी नियुक्त होतात तर 2 सदस्य नियुक्त होतात. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संविधानात मूलभूत हक्काचा समावेश कोठे आहे तर संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा टिंब प्रमुख असतो तर नामधारी प्रमुख असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, अंमलामध्ये कोणते मूलद्रव्य असतात तर हायड्रोजन हे मूलद्रव्य असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट तर 746 वॅट. नेक्स्ट प्रश्न आहे, अजीवनसत्व अभावी कोणता रोग असतो तर रात आंधळेपणा. नेक्स्ट प्रश्न आहे, कॅलरी हे कशाचे परिमाण आहे तर ऊर्जाचे परिमाण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रकाश वर्ष हे कशाचे परिमाण आहे तर खगोलशास्त्रीय अंतर. नेक्स्ट प्रश्न आहे, कुष्ठरोगाचा प्रभावी औषध कोणते तर सेल्फोन. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंब हा हवेचा सर्वात मुख्य घटक असतो तर नायट्रोजन हा हवेचा सर्वात मुख्य घटक असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, शेतकऱ्याचा मित्र असे कोणास प्राण्यास म्हणले जातात तर गांडूळ या प्राण्यास म्हणले जातात. अमिबा हे कशाचे नाव आहे तर एक पेशी आदिजीव. नेक्स्ट प्रश्न आहे, चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात तर मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा. नेक्स्ट प्रश्न आहे, हाडासाठी आवश्यक जीवनसत्व कोणती तर ड जीवनसत्व. नेक्स्ट प्रश्न आहे, ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला
तर ऑक्सिजन वायूचा शोध हा जोसेफ प्रिस्टेल यांनी लावला. आणि नेक्स्ट प्रश्न आहे LPG खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर स्वयंपाकाचा गॅस या संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे सैनिक पेशी असे कोणत्या पेशीला बोलले जातात? तर पांढऱ्या पेशीला. नेक्स्ट प्रश्न आहे विद्युत दिव्यात कोणता वायू वापरला जातो? तर नायट्रोजन वायू वापरला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे विद्युत रोधकाचे एकक कोणते आहे? तर ओहम आहे. नेक्स्ट प्रश्न आहे ऊस हा टिंबटिंब साखरेचा समृद्ध स्रोत आहे तो सुक्रोज. नेक्स्ट प्रश्न आहे टिंबटिंब सोड्यामुळे ब जीवनसत्व घटकाचा नाश होतो तो खाण्याच्या सोड्यामुळे. नेक्स्ट प्रश्न आहे ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणजे कार्बोदके. नेक्स्ट प्रश्न आहे अन्न शिजवण्यासाठी टिंबटिंब या उपकरणाचा वापर केला जातो तर सौर कुकरचा वापर केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे कंपोस्ट खत तयार करताना मोठ्या प्रमाणात अतिसूक्ष्म टिंबटिंब उपयोग केला जातो तो जीवाणूचा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे नायटा हा रोग टिंबटिंब होतो तर कवकामुळे होतो. नेक्स्ट प्रश्न आहे टिंबटिंब भीतीमुळे गरोदर स्त्रिया पपई खाणे टाळतात या मित्रांनो खाणे टाळतात. तर या प्रश्नाची उत्तरे गर्भपाताच्या. नेक्स्ट प्रश्न आहे ऊसतोड कामगारांचा किल्ला म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर बीड जिल्ह्याला ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जातात? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला. नेक्स्ट प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे तर निफाडमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत दक्षिणेकडे टिंबटिंब पर्वत आहे तर तेरेखोल खाडी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे हळदी उत्पादन अग्रेसन असलेला जिल्हा कोणता? तर सांगली जिल्हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? तर मुंबई विद्यापीठ आहे. मराठवाड्यातील जिल्ह्याची संख्या किती? तर 8 जिल्हे आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर. नेक्स्ट प्रश्न आहे घारपुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात ज्योतिर्लिंगाचे स्थान किती आहे? तर 5 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर मोरणा नदीकाठी वसलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीड जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? तर रामटेक या ठिकाणी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई पुणे डबल डेकर एक्सप्रेस कोणते नाव आहे? तर सिंहगड म्हणून आहे. नेक्स्ट प्रश्न आहे दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात कुठे सापडतो? तो चंद्रपूरमध्ये सापडतो. नेक्स्ट प्रश्न आहे सर्वात जुनी वेधशाळा कुठे आहे? तर पुण्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? तर नाशिकमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे गोदावरी नदीत महाराष्ट्रात टिंबटिंब येथून उगम पावते तर त्र्यंबकेश्वरमधून उगम पावते. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात आरोग्य विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? तर नाशिक या शहरामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे ठाणे जिल्ह्यातील गोलवड येथील टिंबटिंब लोकप्रिय आहे तर चिकू. नेक्स्ट प्रश्न आहे मेळघाट अभयारण्य टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे तर वाघासाठी. नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या नदीत चंद्रभागा या नावाने ओळखले जाते? तर भीमा नदी. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासीचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग कुठे आहे? तो कोल्हापूरमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील गुळाचा बाजारपेठेचे मुख्य केंद्र कुठे आहे? तर कोल्हापूरमध्ये आहे. कोणते पीक खरीप नाही? तर गहू. नेक्स्ट प्रश्न आहे कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर तापी नदी ही पश्चिम वाहिनी नाही. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडीत आहे? तर पेट्रोलियम. नेक्स्ट प्रश्न आहे आंब्याची कोणती जात उत्तम प्रतीची व निर्यात केली जाते? तर हापूस. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात कच्च्या लोखंडाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते? तर नागपूर जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे कापसासाठी सर्वात मोठी बाजारपेठ कुठे आहे? तर अमरावतीमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात महत्त्वाचे व मोठे जंगल उत्पादन कुठे आहे? तो सांगवान. नेक्स्ट प्रश्न आहे भात व मासे हे कोणत्या प्रदेशातील लोकांचे प्रमुख अन्न आहे? तर कोकण. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे? तर कृष्णा नदी. नेक्स्ट प्रश्न आहे नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर गोदावरी. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात बाराही महिने हिरवी राहणारी जंगले कोणते आढळतात? तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सुती वस्त्र उद्योगाचे प्रमुख केंद्र कोणते? तर मुंबई. नेक्स्ट प्रश्न आहे गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर यमुना नदी. नेक्स्ट प्रश्न आहे ज्वारी उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर महाराष्ट्र.
आणि नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील पहिले अल्बियम निर्मिती प्रकल्प रांचीजवळ टिंबटिंब येथे सुरू झालं तर मुरीमध्ये. आणि नेक्स्ट प्रश्न आहे जायकवाडी धरणाच्या परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आलेले आहे संत ज्ञानेश्वर उद्यान. आणि नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते तर कर्नाटक राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे गंगेचे त्रिभुज प्रदेशात कोणत्या वृक्षाची संख्या जास्त आहे तर सुतरी. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते तर अबोली सिंधुदुर्गमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे नागार्जुन सागर कोणत्या नदीवर आहे तर कृष्णा नदीवर. नेक्स्ट प्रश्न आहे भारतात सध्या किती घटक राज्य आहेत तर 29. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता सुंदरबन. नेक्स्ट प्रश्न आहे सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर नर्मदा नदीवर आहे. कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेलं आहे तर वाराणसी. नेक्स्ट प्रश्न आहे तिहारी जेल कोणत्या शहरात आहे तर दिल्लीमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर उत्तराखंड. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक शेंगदाणे पिकवणारे राज्य कोणते तर गुजरातमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन करणारे भारतातील राज्य कोणते तर आंध्र प्रदेश. नेक्स्ट प्रश्न आहे भारतात शेजारी किती राष्ट्र आहेत तर 7 राष्ट्र आहे. नेक्स्ट प्रश्न आहे इक्बाल जिंदाबाद ही घोषणा कोणाची आहे तर मोहम्मद इक्बाल. नेक्स्ट प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले तर कोलकातामध्ये झालेलं आहे ते अधिवेशन आहे. नेक्स्ट प्रश्न आहे नेहरू अहवालात कशाची मागणी केली तर वसाहतीचे स्वराज्य. नेक्स्ट प्रश्न आहे चले जाव चळवळीनंतर सुरू झालेली चळवळ कोणती तर भूदान चळवळ. नेक्स्ट प्रश्न आहे महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण तर बाळकृष्ण गोखले. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय तिजोरीतून एकही पैसा सायबर कमिशनवर खर्च नाही असे कोण म्हणले तर रवींद्रनाथ टागोर म्हणले. नेक्स्ट प्रश्न आहे 1942चा चलेजाव आंदोलनाचा ठराव राष्ट्रीय सभेत कोणत्या अधिवेशनात पास झाला तर मुंबई. नेक्स्ट प्रश्न आहे लखनौ करार कोणत्या साली झाला तर 1916मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला तर मोतीलाल नेहरू. आहे नेक्स्ट प्रश्न आहे बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी टिंबटिंब येथे इंडिया हाऊसची स्थापना केली तर लंडनमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई इलाख्यात बालविवाह विरोधी चळवळीचे नेतृत्व कोणी केले तर भीमरावजी मलबरी यांनी केले.